हिंगोली जिल्ह्यात वीज बचतीच्या नावाखाली सुरू असलेल्या भारनियमनाचा फटका आता ग्रामीण भागातील नागरिकांना बसू लागलाय। शेतातून दिवसभर काबाड कष्ट करून घरी परतल्यानंतर संध्याकाळी घरात उजेडाऐवजी अंधार दिसतोय। स्वयंपाकापासून मुलांच्या अभ्यासापर्यंतची सगळी कामं दिवेच्या उजेडातच करावी लागतात। भारत विकासाच्या प्रगतीपथावर धावतोय असं जरी असलं तरी हिंगोलीतील ग्रामीण भागातील परिस्थिती मात्र वेगळीच आहे। या संदर्भात एक आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। मी सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या राजवाडी गावामध्ये आहे आणि या ठिकाणी या दिव्याच्या आजूबाजूला या घरचा संपूर्णपणे संसार एकवटलेला आहे। ज्या ठिकाणी ज्या मुलांनी उजेडामध्ये अभ्यास करणं अपेक्षित होतं ते सर्व मुलं अशा पद्धतीनं दिव्याच्या प्रकाशामध्ये या ठिकाणी शिक्षकांनी दिलेला गृहपाठ केला जातोय। प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही आता दिव्या लावून स्वयंपाक करायला? लाईटच नाही, मागच्या काही दिवसापासून लाईट नाही। शेतातून आम्ही 7 वाजता येतो, आलो तर लाईट नाही। स्वयंपाक करायचा कसा करायचा अंधारामध्ये, विंचू विंगळ्या काही निघतात आणि हे लाईटचा प्रॉब्लेम। लहान लहान लेकरं आहेत, ते लेकरं लढतात, कोणते काय करतात। लाईट नसल्यामुळे लाईट राहायची सवय लागून गेली त्याला। आता लाईट नसल्यामुळे चिडचिड करतात, रडतात, अभ्यास होत नाही, शिक्षक लोक मारतात अभ्यास केला नाही म्हणून। लाईट नसल्यामुळं घराची परिस्थिती अशी आहे की आम्ही दिवसभर शेतामध्ये काम करतो। आमचे मुलं शाळेमध्ये दिवसभर शाळेत राहतात आणि घरी आल्याच्या नंतर लेकरं आम्हाला म्हणतात, पप्पा सरांनी आम्हाला अभ्यास सांगितलाय, काही करा, आमचा अभ्यास कसा तरी आम्हाला करून घ्यावं लागते, म्हणून आम्ही हे दिवा लावलाय आणि या दिव्याखाली आमचे मुलं या ठिकाणी अभ्यास करतात। अशी अवस्था ही शासनानं खरं पाहिलं तर आमच्या ग्रामीण भागामधल्या जनतेची ही सोडवणूक करायला पाहिजे। रात्रीची लाईट ही शासनानं चालू करायला पाहिजे। संपूर्ण अडचणी लक्षात घेता महावितरणनं जे ग्राहकावर लादलेलं भारनियमन आहे ते थांबवून रात्रीला वीज पुरवठा करावा अशी मागणी आता येथील नागरिकांच्या वतीने केली जात आहे। माधव दिपके, ABP माझा, राजवाडी, हिंगोली।